जातोय छत्रपती संभाजीनगरमध्ये। तिथे जिल्हा परिषदेच्या 63 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 126 जागांसाठी आज मतमोजणी प्रक्रिया पार पडते। एकूण 9 ठिकाणी मतमोजणी केंद्र असणार आहेत। संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ही एक अस्तित्वाची अशी लढाई आहे। तर महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये एक नंबरचा पक्ष ठरलेला भाजप जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा मुसंडी मारतोय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सोबतच महानगरपालिकेत भाजप 2 नंबरचा पक्ष ठरलेला आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात एंट्री करणाऱ्या MIM पक्षानं पहिल्यांदाच जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवार उतरवलेत। त्यामुळे त्यांचं खातं उघडतंय का हे पाहावं लागणार आहे। आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्या सोबत थेट छत्रपती संभाजीनगरमधून जोडले गेले। मोहसिन, सध्या कशी तयारी सुरू झालेली आहे आणि काय सांगतंय समीकरण? वैष्णवी, नक्कीच तयारी सुरू झालेली आहे। हे मतमोजणी कक्ष आहे, अजून ते बंद आहे। थोड्या वेळात हे उघडण्यात येईल, त्यानंतर उमेदवारांना सोडण्यात येईल। पोलीस देखील पोहोचलेले 6 वाजेपासून पोलिसांचा कडोकट बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। थोडंसं तुम्हाला ते रूम दाखवण्यात येतं जिथे ही सगळी मतमोजणी होणार आहे आणि मतमोजणीचं हे ठिकाण आहे ज्या ठिकाणी अशा पद्धतीने टेबल लावण्यात आलेले आहे आणि ह्या सगळ्या या केंद्रातच म्हणजे या मतमोजणी केंद्रात सगळी ही मतमोजणी टेबलनुसार होणार आहे। वेगवेगळे जे गट आहे गण आहे त्यांचा निकाल या ठिकाणी लागणार आहे। 63 जिल्हा परिषदची जागा आहे आणि 126 पंचायत समितीची जागा आहे। 9 ठिकाणी मतमोजणी होणार आहे। राजकीय समीकरण जर बघितले तर लोकसभा असेल, विधानसभा असेल आणि महानगरपालिका निवडणूक जे शिवसेनेचा बालेकिल्ला संभाजीनगर समजलं जातं तिथे ठाकरे गटाला मोठं अपयश आलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्यासाठी ही अत्यंत अस्तित्वाची लढाई आहे। ह्या बालेकिल्ल्यात आपली अस्तित्व कायम राहणार की नाही हे आज शिवसेना आणि ठाकरे गटाचं भवितव्य ठरणार आहे। दुसरीकडे ज्या शिवसेनेच्या ताब्यात महानगरपालिका होती तिथे भाजपने आपली सत्ता कायम ठेवली, नगरपालिकेत देखील 1 नंबरचा पक्ष भाजप ठरलेला आहे। असं असताना आता जिल्हा परिषद निवडणुकीत देखील भाजप कितपत मुसंडी मारतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे एकंदरीत महायुतीमधील पक्षांमध्येच ही खरी लढत असणार आहे। ऐन वेळेला युती तुटली होती, अनेक ठिकाणी भाजपने पुरस्कृत उमेदवार दिलेले आहे, त्यामुळे सुरुवातीला युती होईल असं वाटत असतानाच भाजप शिवसेना अशी सगळी लढाई आमने सामने पाहायला आलेली आहे। महाविकास आघाडीची देखील अनेक ठिकाणी उमेदवार उतरवले आणि विशेष म्हणजे जे MIM याने 33 जागा महानगरपालिकेत संभाजीनगरला मिळवले, महाराष्ट्रात अनेक महानगरपालिकेमध्ये एंट्री केलेली आहे। अशा या MIM ने पहिल्यांदा जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवार उतरवले, त्यामुळे ते खातं खोलतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे राजकीय दृष्ट्या संभाजीनगरचा निकाल अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। वैष्णवी, अर्थातच मोहसिन, आपण असेच आमच्यासोबत जोडून राहा, कारण की आपल्याकडनं हे सगळे अपडेट्स घ्यायचे आहेत।